आले, लोक अचंबित होऊ लागले. राजा तयाशी काय बोलला, शोभत नाही हे आपल्याला, कलंक लागे आपल्या कुळाला. भगवंताने या म्हणण्याचा धिक्कार केला, त्या तत्वाचा वंशज आहे मी बुद्धाचा. तथागताने आज्ञा केली, यशोधरेला बोलाविली, दुःख मनी नावरू शकली. बुद्धाची विचार सरणी ही अमृतवाणी, तथागताच्या पदस्पर्शाने धन्य झाली धरणी. बुद्धमृतवाणी, 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 बुद्धमृतवाणी. पदकमलाला स्पर्श कराया यशोधरा झुकली, बुद्ध पदाला हात लावून विनय असा चुकली. शुद्धोधनाने तिच्या वतीने माफी मागितली, कष्ट यातना तिने सोसल्या कथा कथन केली. आपल्या पतीने मुंडन केले जेव्हा तिला कळले, तिनेही आपले लांब सोनेरी केस वपन केले. सुगंधी द्रव्य आणि अलंकार त्याग तिने केला, पतीप्रमाणे कष्ट सोसणे मार्ग आरंभिला. बुद्धमृतवाणी, बुद्धमृतवाणी. भगवंतानी तिच्या गुणाची प्रशंसाच केली, पती सारखे ध्येय आखले श्रेष्ठ अशी ठरली. यशोधरेने राहुलाच्या कानी सांगितले, बघ बाळा ते जगत गुरु पिता तुझे आले. राहुल आपल्या पित्या शेजारी जाऊनी बसला, आपण माझे पिता आहात ना असे म्हणू लागला. श्रमणा आपली छाया देखील किती गोड आहे, तुमच्या छायेमध्ये राहणे हीच ओढ आहे. बुद्धमृतवाणी, बुद्धमृतवाणी. भोजन घेऊन तथागताने आशीर्वाद दिधला, राहुल बाळ आपल्या पित्याच्या मागे चालू लागला. कुणी ना त्याला अडवू शकला, प्रतिबंध कसला. धन आपले जे जे काही आपण द्यावे मजला. राहुलाने भगवंताला प्रश्न असा केला, त्याच क्षणी तो वारस हक्क राहुलास दिधला. चांदी सोने रत्न अलंकार असले धन नव्हते, अध्यात्माचे बहुमोलाचे धन जपले होते. बुद्धमृतवाणी, बुद्धमृतवाणी. प्रज्ञा करुणाशील शांतीचे विपुल धन घेऊन, दीक्षा देऊनी राहुलाचे सुखविले जीवन. भिक्खू संघामध्ये राहुल बसला, हर्षमणी झाला.
शुद्धोधन दुःखी बहु झाला. वृद्धपणी तो आम्हा गौतमा सोडून जाऊ नको. अंतिम काळी आता तरी तू तोडून जाऊ नको. कपिल वस्तूचा निरोप घेऊन दूर गेले भगवान. माता पित्याचे अन सकलांचे कंठी आले प्राण. बुद्धामृतवाणी 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 बुद्धामृतवाणी. तथागताला तरुण अशाया यशोधरेला विधवे सारखे जीवन तिजला. पुरोहिताचे बोल ऐकले भगवंताने उत्तर दिधले. आपुले मनोगत मी ओळखले. मी असलो तर पिता वाचतील. किती दिवस ते सांगा जगतील. एक दिवस ते निघून जातील. त्या दुःखाचा नाश कराया खऱ्या सुखाची कास धराया. कृष्णवराची ही अवराया. माणूस जन्माला जो येतो त्याच क्षणाला मृत्यू ठरतो. क्षणिक सुखाचे भोग भोगतो. निसर्गाचा हा खेळ आहे. मृत्यू सर्वांना अटळ आहे. निष्ठा माझी प्रबळ आहे. मोहमाया ही नाती गोती हा योगायोग आहे शेवटी. गाया जीवास भ्रांती. बुद्धाच्या या सद्गुणाला तर्कशुद्ध त्या महाज्ञानाला महामंत्री ही शरण गेला. तथागत गौतम बुद्धाला पुन्हा एकदा मंत्री म्हणाला. परतुनी या कपिल वस्तूला. सूर्य कदाचित खाली येईल. पर्वत आपली जागा सोडील. परिपुरा मी घरी न येईल. महामंत्र्याने परोपरीने विनविले बुद्धास. परीन ढळलो श्रेष्ठ पुरुष वंदन करू तयास. तिथून बुद्ध निघून गेले. एके खेडे गावी आले. 70 ब्राह्मण तिथे भेटले. उच्च नीच हे भेद मिटविले. सत्धम्माचे मार्ग पटविले. ज्ञानाने अज्ञान पळविले. अशा प्रकारे तथागताने केले ठाई ठाई प्रवचने. जीवनामध्ये सकल जनाने. दीक्षा धम्माची दिली कैकाला. उपाली नामक त्या नाव्याला. सुनीत नावाच्या त्या भंग्याला. सुमंगल या शेतकऱ्याला. हीन दीन त्या सकल जनाला. अतिक्षीण त्या महारोग्याला. कपिल वस्तूला भेट ती दिधली. तथागताला गौतमी वदली. आम्हा स्त्रियांची इच्छा जागली. गौतम वदले प्रजापतीला. परिव्रजा
शक्य तुम्हाला मान्य नाही ते मम संघाला परतून जावे राजगृहाला तथागताला आनंद वादला श्री पुरुषामध्ये भेद हा कसला विरोध आपला का श्रियाला गृहत्याग अन परिव्रजेला अनुमती बुद्धाने दिधली अष्टशिलेची अट घातली आनंदाने मध्यस्थी केली प्रजापतीला दीक्षा दिधली माता गौतमी हर्षून गेली कैकस्त्रियासह भिक्षुणी झाली उपसंपदा तिला मिळाली यशोधरा ही भिक्षुणी झाली भगवंताने त्या श्रियाना धम्म सांगितला सर्वच आहे जगती नश्वर दापती दिला तथागताने आधी आपला धम्म जगी तो श्रेष्ठ मानला महत्व दिले ना कधी स्वतःला गणिले त्या धम्माला चिरंतर हा धम्म टिकावा संस्थापक कुणी नको आफवा माणसासाठी धम्म असावा धम्मासाठी माणूस नसावा धम्म असावा साक्षात्कारी कधी नसावा चमत्कारी धम्म नाही विद्या आघोरी मानवाला हा धम्मच तारी धम्म एक हा शोधच आहे पीडित जनाला बोधच आहे तारक सकला बुद्धच आहे सत्वशील तो शुद्धच आहे मीच तारक असे जगाला ऐसा कधी ना दावा केला मिळेल मोक्ष जर कोणाला आवर घालेल जर यमनाला जगा सांगे धम्माची गाथा बुद्ध म्हणेनी मार्गदाता मुळीच नामी मोक्षदाता मोक्ष मिळे सन्मार्गी जाता नाही मोक्षाचा माझा दावा रुचेल त्यानेच धम्म हा घ्यावा मार्ग भला तो स्वये शोधावा ज्याचा त्याला मोक्ष मिळावा धम्म असावा सकलासाठी त्यात नसाव्या जाती पाती सत्य सत्याला म्हणण्यासाठी हीच धम्माची खरी कसोटी मार्ग मोक्षाचा सत्याची आहे धम्माचे मर्म सत्याची आहे जीवनाचे गुण सत्याची आहे बाकी सर्व ते मिथ्यच आहे येथे सत्याला थारा आहे सत्यच एक सहारा आहे सत्य एक निवारा आहे सत्य सुखाचा ढिगारा आहे भगवंताने शिकवण दिली सकला हितकारी तथागताचा धम्म हा सर्वा सुखकारी नवलाईचा ऐका दाखला कथा सांगतो खरी तुम्हाला क्रूर डाकू तो आता माजला कामतयाचे अंगुलिमाला राणी अडवी वाट सरूला त्वरित धाडी यम सदनाला बोट तोडून बनवी माला असा दुष्ट तो अंगुलिमाला गोळी जनता त्रस्त झाली कैक खेडे तर ओसच पडली त्या डाकूची भीती पसरली तीन दुबळी ते प्रजा मारली एके समयी श्रावस्तीला प्रकार कळला भगवंताला चिंता पडली तथागताला काय करावे या डाकूला वेळ होती ती विश्रामाची भगवंताला चिंता तयाची निष्पाप त्या दिन दुबळ्याची का कैसे व्हावी जनाची
झाली ऊन तापले, गरम माती पाय भाजले, मग त्याला हे कळून चुकले. ताराया बुद्ध चाले, बुद्धाने मग उपदेश केला, लीनपदी झाला, क्रूर डाकू सेवक झाला बुद्ध चरणाला. भगवंताचा भाऊ चुलत, नाव तयाचे देवदत्त, कुटील धोरणी तो उन्मत्त. तथागताचा द्वेष करीत, संघ प्रमुख ना केले त्याला, रोष हा त्याचा होता पहिला, लालबुंद क्रोधाने झाला. अजातशत्रूकडे तो गेला, प्राणघातकी प्रयत्न केले, परी ते सारे फोलच ठरले, भगवंत 3 वेळा वाचले. घातकी आणखीन रचले, अजात शत्रूची टोळी आली, देवदत्ताने आज्ञा केली, बुद्ध बैसले झाडाखाली. जाऊन मारा पाडाखाली, पुन्हा प्रयत्न असाच केला, सरळ गेला राजगृहाला, अमिष दाऊन रक्षकाला. नाटे बोलू लागला, बढती पदवी देईन म्हटला, पगार वाढीव देईन तुम्हाला, मोरा बक्षीस देईन म्हणाला. पदार्थ छोटे करावे मजला, नालागिरी या क्रूर हत्तीला, या घेऊनी बाहेर त्याला, गौतम भिक्षेला जर आला. द्यावा सोडून त्याच दिशेला, नालागिरी तो पिसाळलेला, पाहून बुद्धा शांतच झाला, हाही प्रयत्न वाया गेला. प्रकार सारा उघडा झाला, नको नको ते आरोप केले, सोंगी ढोंगी म्हणू लागले, कुणी परीक्षा पाहू लागले. बुधाचा घेऊ लागले, हाताने का सूर्य झाकतो, चंद्र कधी का आग वोकतो, कधी का हिमालय बाजू हाटतो. महासागर का कधी आटतो, योगी भगवान बुद्ध झाले, वंदनीय ठरले, तथागताने सकलांचे जीवन उद्धारिले. एके समयी श्रावस्तीला होते गौतम विश्रामाला, लोक थांबले प्रवचनाला. कळले मग हे आम्रपालीला, स्वरूप सुंदर त्या गणिकेला, तारुण्याचा गर्व जागला, कोण ऐसा साधू आला. मोहित सारा समाज केला, तिने असा दृष्टांत पाहिला, तिला नवा तो अनुभव आला, तिच्या मनावर पगडा बसला. पश्चाताप हे खूप वाटला, तिने पाहिली सुंदर ललना, तिच्याहूनही रूप यौवना, सुंदर मुखडा बघू देखणा. मलकांती ती मृगनयना, रूप सुंदरी जणू स्वर्गाची, जणू अप्सरा त्या इंद्राची, धूळ झाडी ती रस्त्यावरची. पाचळा काढायाची, वयस्क बनली मध्यम नारी, क्षणात झाली ती म्हातारी, अशी फजिती पाहून सारी. आम्रपाली मग म्हणे बिचारी, 2 दिवसाची असे जवानी, असे तिच्या मग आले ध्यानी, तथागताची अमृतवाणी. आम्रपालीच्या कडली कानी, गर्वाचे घर असते खाली, समजून गेली अम्रपाली, बुद्धाला मग शरण आली. गणगणित अमर झाली, पंचशिला ते मंगल ध्यान, सांज सकाळी ते त्रिसरण, बुद्ध भिक्षूला बोलावून. भोजन
कधीही नाही थांबला दुर्भाग्याचा दिन उगवला उमललेल्या त्या कमळाला राजसुखातच त्या बाळाला दुष्ट काळाने पाश टाकीला बाळ तिचा तो आजारी पडला प्रसंग मोठा कठीण आला जीवनाचा अंत झाला किसा गौतमी रडू लागली केस आपले तोडू लागली तोंड स्वतःचे जोडू लागली पहिल्यांदा ते दुःखी झाली प्रेत घेऊन हिंडू लागली देव आहे का धुंडू लागली पुत्र शोकाने लोळू लागली अश्रूसारखे ढाळू लागली कुणी म्हणाले मंदिरात जा कुणी म्हणाले विहारात जा देवाच्या तू दरबारात जा ऋषीमुनीच्या आश्रमात जा श्रावस्तीच्या गंधकुटीत बसले होते प्रज्ञावंत किसा गौतमी शोध काढीत घेऊन बसले घेऊन प्रेत वदुले भदंत त्या मातेला औषध करतो तुझ्या मुलाला आजवर जाचा कोणी न केला घरच्या मोहरा दे मजला आजवर जात कोणी न मेल असं एकही धरणा दिसलं तेव्हा तिच्या ते ध्यानी आलं वाटलं हे तिलाच कळलं तथागताने समज घातली तिची तिला परचिती आली सृष्टीचा ती नियम शिकली